महिलांना स्वयंरोजगाराची संधी मिळावी आणि कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या महिलांना सुरक्षितपणे प्रवास करता यावा या हेतूनं राज्य सरकारने ई पिंक रिक्षा योजना जाहीर केली। रिक्षाच्या एकूण किमतीपैकी 20% अनुदान राज्य सरकारकडून तर 10% रक्कम लाभार्थी महिलेस आणि उर्वरित 70% रक्कम बँकांकडून कर्ज रूपात देणारी योजना आहे। मात्र आता लाभार्थी महिलांना द्यावा लागणारा 10% हिस्सा देखील माफ करण्यात आलाय। त्यामुळे स्वतःकडील 1 रुपयाही न भरता महिलांना ई पिंक रिक्षा मिळणार आहे। महिलांना स्वयंरोजगार निर्मितीत मदत करण्यासाठी महिला व बालविकास विभागांतर्गत ही योजना राबवली जात आहे। या रिक्षाची एकूण किंमत साधारणतः 3,73,000 रुपये असून त्यातील 30% रक्कम माफ असणार आहे। 2,62,000 रुपयात पिंक रिक्षा मिळणार आहे। दरम्यान सोलापूर जिल्ह्यातील सुमारे 690 महिलांनी ई पिंक रिक्षासाठी अर्ज केले, पण त्यातील काहींचा सिबिल स्कोअर खराब असल्याने त्यांना बँकांकडून कर्ज मिळणे कठीण आहे। ज्या महिला ई पिंक रिक्षासाठी पात्र ठरल्या आहेत त्या महिला रिक्षा चालविण्याच्या प्रशिक्षणासाठी तयार नसल्याचे अधिकारी सांगतात। अर्ज करूनही महिला पुढे येत नसल्याने लाभार्थीस द्यावी लागणारी 10% रक्कम माफ करण्यात आली आहे। पिंक ई रिक्षा योजना ही महिलांना आर्थिक स्वातंत्र्य आणि सुरक्षित रोजगाराची संधी देण्यासाठी डिझाईन केलेली आहे। महिलांसाठी स्वयंरोजगार निर्मिती आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना योजनेच्या माध्यमातून स्वावलंबी बनवण्याचे उद्दिष्ट आहे। याशिवाय महिला प्रवाशांसाठी आणि रिक्षा चालवणाऱ्या महिलांसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध करणे आणि इलेक्ट्रिक व प्रदूषणमुक्त रिक्षाच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षण करणे हेही योजनेचे उद्दिष्ट आहे। या योजनेअंतर्गत महिलांना पिंक ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते। यामुळे त्यांना किफायतशीर दरात रिक्षा मिळते। ई पिंक रिक्षासाठी पात्र ठरलेल्या महिलांना आरटीओ कडून परवाना घेऊन मोफत प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे। त्यानंतर सिबिल स्कोअर पाहून त्या लाभार्थी महिलांचे अर्ज कर्जासाठी बँकांमध्ये पाठवले जातील। आता महिला लाभार्थींना भरावयाची 10% रक्कम देखील माफ करण्यात आली असून 15 ऑगस्टपर्यंत जास्तीत जास्त महिलांनी आमच्या कार्यालयाकडे पिंक रिक्षासाठी अर्ज करावेत, असे सोलापूरचे महिला व बालविकास अधिकारी रमेश काटकर यांनी आवाहन केले आहे।